हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स अँड फ्रेजेस आणि करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड बघूया आपला काय आहे. ओके, फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे पंटर्स. PUNTERS, पंटर्स. पंटर्सचं काय डेफिनेशन आहे? अ पर्सन हु गॅम्बल्स, प्लेसेस अ बेट और मेक्स अ रिस्की इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जो काय करतो, एकतर जुगार खेळतो किंवा काय करतो, पैज लावतो. बेट लावतो म्हणजे पैज लावतो किंवा धोकादायक गुंतवणूक करतो, त्याला काय म्हटलं जाते? त्या व्यक्तीला पंटर्स असं म्हटलं जाते. सो पंटर्स म्हणजे काय होते? जुगार खेळणारी, पैज लावणारी किंवा धोकादायक गुंतवणूक करणारी व्यक्ती. अशी व्यक्ती जी जुगार खेळते, पैज लावते आणि जी धोकादायक गुंतवणूक आहे ती करते, त्या व्यक्तीला काय म्हटलं जाते? पंटर्स असं म्हटलं जाते. सिनोनिम काय आहे पंटर्सचे? गॅम्बलर, बॅकर, स्टेकर आणि स्पेक्युलेटर. अँटोनिम्स काय आहेत? ब्रोकर, मर्चंट, सेलर आणि वेंडर. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड काय आहे? रॅटल. रॅटलचं काय मीनिंग आहे, डेफिनेशन आहे? तर त्याचं मीनिंग आहे मेक और कॉज टू मेक अ रॅपिड सक्सेशन ऑफ शॉर्ट शार्प नॉकिंग साऊंड. म्हणजे असं खडखडाट होतो. कधी खिडकी वगैरे आहे तर त्याचं जेव्हा ती आदळते त्याचा कसा खडखड खडखड आवाज येतो, तर त्याला काय म्हटलं जाते? रॅटल. आवाज करणे किंवा आवाज होणे तसा खडखड, त्याला म्हटलं जाते रॅटल. ओके, रॅटल म्हणजे काय होते? तर खडखडाट, खिडक्या इत्यादीचा खडखड असा आवाज करणे किंवा होणे, याला म्हटलं जाते काय? रॅटल. ओके, सिनोनिम्स काय आहेत? क्लॅटर, बँग, क्लँग, क्लँक आणि क्लिंग. आणि अँटोनिम आहे त्याचे क्वाइट, सायलन्स, सिलेक्टनेस, स्टील आणि स्टीलनेस. नेक्स्ट वर्ड आहे प्रोटेस्टेशन. प्रोटेस्टेशनचं काय मीनिंग आहे? तर अन एम्फेटिक डिक्लेरेशन इन रिस्पॉन्स टू टॉप और ॲक्युजेशन. काय होते प्रोटेस्टेशन म्हणजे? तर एकतर निषेध करणे. निषेध करणे आपण म्हणू शकतो. प्रोटेस्ट करणे, जसं प्रोटेस्ट होत असते त्याला काय म्हटलं जाते? निषेध करणे किंवा गंभीर घोषणा करणे असं सुद्धा म्हटल्या जाते. तर प्रोटेस्टेशन म्हणजे काय होते? गंभीर घोषणा, निषेध किंवा औपचारिकरित्या तक्रार नोंदवणे. ओके, सो प्रोटेस्टेशन म्हणजे होते प्रोटेस्ट करणे, निषेध करणे, गंभीर घोषणा करणे किंवा औपचारिकरित्या तक्रार नोंदवणे. सिनोनिम काय आहेत प्रोटेस्टेशनचे? डिक्लेरेशन, अनाउन्समेंट, स्टेटमेंट आणि प्रोफेशन. आणि अँटोनिम्स आहेत ॲक्सेप्टन्स, ॲग्रीमेंट आणि अलाउन्स. तर हे आहेत प्रोटेस्टेशनचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. नेक्स्ट बघूया आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे? एकच आहे आज, तर तो आहे द व्हेरायटी शो परफॉर्म्ड इन अ रेस्टॉरंट. तर रेस्टॉरंट मध्ये जे व्हेरायटी शो आहे ते जे परफॉर्म केल्या जातात त्याला काय म्हटलं जाते? कॅबरेट. ऐकलं असेल तुम्ही कधी, कॅबरे ऐकलं असेल. ओके, तर त्याला काय म्हणते? कॅबरे. तर कॅबरे
होणारे जे रेस्टॉरंट असते. तर कॅबरे म्हणजे काय आहे, तर गाणे व नृत्य म्हणजेच म्युझिक और डान्स जिथे होत असते यांची करमणूक. ओके, गाणे व नृत्य यांची करमणूक असणारे खाद्यगृह त्याला काय म्हटलं जाते, कॅबरे. नेक्स्ट आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे आपला इन्सेक्टेरियम. तर ऑप्शन डी हा करेक्टली स्पेल्ड आहे, इन्सेक्टेरियम. इन्सेक्टेरियमची काय स्पेलिंग आहे, INSECTARIUMS. इन्सेक्टेरियम्स म्हणजे काय होते, तर कीटकशाळा. कीटकशाळा असा याचा अर्थ होतो. काय अर्थ होतो, कीटकशाळा. आता कीटकशाळा म्हणजे काय, तर अशी जागा जिथे जिवंत कीटक, ओके, अशी जागा जिथे जिवंत कीटक म्हणजे जिवंत इन्सेक्ट ठेवले आणि वाढवले जाते त्याला काय म्हटलं जाते, कीटकशाळा. आणि कीटकशाळा याला वर्ड काय आहे, इन्सेक्टेरियम. नेक्स्ट वर्ड आहे आपला सिमेट्री. सिमेट्रीची करेक्टली जी स्पेल आहे ती आहे ऑप्शन डी CEMETERY. सिमेट्री म्हणजे काय होते, तर स्मशानभूमी होते. स्मशानभूमी आणखी काय म्हणू आपण, कब्रिस्तान म्हणू शकतो. तर सिमेट्री म्हणजे होते एकतर स्मशानभूमी. स्मशानभूमी किंवा आपण त्याला दफनभूमी सुद्धा म्हणू शकतो, कब्रस्तान. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे लँडस्लाइड विक्ट्री. लँडस्लाइड विक्ट्री म्हणजे काय होते, तर ओव्हरवेल्मिंग विक्ट्री रिसिव्ड बाय अ कॅन्डिडेट ऑफ पॉलिटिशियन पार्टी ॲट अन इलेक्शन. म्हणजेच प्रचंड मताधिक्याने जिंकणे, म्हणजेच प्रचंड मताने जिंकणे असा होतो. ओके, प्रचंड मताने जिंकणे म्हणजेच काय होते, अ लँडस्लाइड विक्ट्री असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे मेक ऑर ब्रेक. मेक ऑर ब्रेक म्हणजे काय आहे, सर्कमस्टान्सेस कॉजिंग टोटल सक्सेस ऑर टोटल रुईन. म्हणजेच जसं एक्झाम्पल दिले आहे इथे, अ ह्यूज इन्व्हेस्टमेंट इज दिस बिग प्रोजेक्ट विथ मेक ऑर ब्रेक हिम. म्हणजेच काय होणार आहे की एक ह्यूज इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, एकतर ती काय होईल, एकतर त्याला यश मिळेल किंवा ती नाश होईल. एकतर यश मिळेल त्याला किंवा ती नाश होईल, अशी परिस्थिती जी असते त्याला काय म्हणते, मेक ऑर ब्रेक. मेक ऑर ब्रेक म्हणजे काय होते मग, संपूर्ण यश किंवा संपूर्ण नाश निर्माण करणारी परिस्थिती त्याला म्हटलं जाते मेक ऑर ब्रेक. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. आपण सिमेट्री बघितलेला आहे. सिमेट्री म्हणजे होते स्मशानभूमी, दफनभूमी किंवा कब्रिस्तान असा होतो. इन्सेक्टेरियम म्हणजे होते अशी जागा जिथे जिवंत कीटक ठेवले किंवा वाढवले जाते त्याला कीटकशाळा असं म्हणतात. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपण बघितलेलं आहे कॅबरे. कॅबरे म्हणजे काय होते, जिथे गाणे व नृत्य याची करमणूक असणारे जे खाद्यगृह असते म्हणजे जे रेस्टॉरंट असते त्याला कॅबरे असं म्हटलं जाते. पंटर्स म्हणजे जो जुगार खेळणारी, पैज लावणारी किंवा धोकादायक गुंतवणूक करणारी जी व्यक्ती असते त्याला पंटर्स असं म्हटलं जाते. रॅटल म्हणजे होते खिडक्यादी इत्यादी कोणतं पण काही पण जे आहे ज्याचा खडखड खडखड आवाज होतो किंवा आवाज केला जातो त्याला रॅटल असं म्हटलं जाते. आणि प्रोटेस्टेशन म्हणजे होते निषेध करणे किंवा गंभीर घोषणा करणे. तर हे आहेत आपले आजचे वर्ड्स, यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही एकदा वाचून घ्या. तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. थँक्यू.